चला नवीन मॅचची सुरुवात एसकेएम विरुद्ध सीएम स्पोर्ट्स. आणि दरम्यान या मॅच मध्ये युवा नेते सन्माननीय राहुलजी बर्डे यांच्या प्रत्येक विकेटसाठी आणि त्यांच्या प्रत्येक कॅचसाठी 200 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार इथे जाहीर करण्यात आलेला आहे. तन्मय धुरी यांच्या वतीने हा पुरस्कार. सिद्धेश साळुंखे पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर गॅप शोधलाय. बॉल चाललाय सिक्सर सुप्रीमो चौकारासाठी सीमारेषा पार. पहिला चेंडू नो बॉल वर केलाय प्रहार. बॉल पाठवलाय सीमारेषा पार. ठोकलाय चौकार. पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड फ्री हिटच्या बॉल वरती सुद्धा कडक कडकडीत प्रहार. इथे मात्र येतोय बीटी कंपनी चौकार. चौकारांची जर तिकडी पूर्ण केली गेली तर रघुवीर धुरी यांच्याकडून मात्र एक विशेष पुरस्कार फलंदाज अभि परुळीकर यांच्यासाठी. या वेळेला मात्र पुन्हा एकदा लगातार बार बॉल जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. ठोकला इथे मात्र गणेश लीला प्रीमियर लीग चौकार. चौकारांची पहिली तिकडी इथे मात्र पूर्ण केली. एकदा जोरदार टाळ्या अभि परुळीकर यांच्यासाठी. या दुसऱ्या पर्वातील 2 दिवसांमधील पहिली चौकारांची तिकडी. पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत. 3 चौकारानंतर मात्र विकेट गमावली अभि परुळीकर बाद. परंतु जाता जाता आपलं काम मात्र तो करून गेलाय. आपल्या नावावरती एक विक्रम नोंदवला तर आहे आणि त्यातल्या त्यात चांगल्या धावा तिथे मात्र संघाला जमवून दिल्या आहेत. एक चांगली सुरुवात करून दिली आहे. वेल बिगन इज अ हाफ डन. आणि ते मात्र चांगलं काम इथे करून जातोय अभि परुळेकर. चांगली सुरुवात करून दिली आहे. आगाज तर केलाय. आता मात्र अंजाम काय येईल या सामन्याचा हे पाहण्यासाठी मात्र अजून काही वेळ वाट पाहावी लागेल. सिद्धेश साळुंखे यांच्या खात्यामध्ये मात्र पहिली सफलता. परंतु पहिल्या 3 बॉलवर त्यांच्या 3 चौकार ठोकलेत. 12 धावा 4 चेंडूंचा पहिल्या ओव्हर मधला खेळ समाप्त. 13 धावा आल्यात एकंदरीत. चुकीची दुरुस्ती कारण पहिला चौकार जो आहे तो नो बॉलवर आला होता. आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट. आणखीन एक धक्का सीएम स्पोर्ट्स संघाला. वैभव नाईक शून्यावर तंबूच्या आसऱ्याला परतलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉल 14 रन. दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात मात्र बाद झाले. न्यू बॅटर मात्र जर मैदानामध्ये पाहिलेत तर एका बाजूला प्रथम सागरे आणि सोबत मात्र सागर दळवी. सागरे आणि सागर आयकॉन प्लेयर आहे सीएम स्पोर्ट्सचे. यावेळेला मात्र स्लोअरवर हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा मिसफील्ड. परंतु आता मात्र बॉलला अडवण्यामध्ये फलंदाजांना रोखण्यामध्ये यशस्वी. परंतु रनिंग बिटवीन द विकेट या वेळेला वेगवान आयकॉन खेळाडू आहे. इतक्या सहजासहजी मात्र विकेट देणार नाहीत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1 बॉल शिल्लक आहे. धावसंख्या झाली आहे 16. चांगला स्टार्ट. चांगली सुरुवात. सीएम स्पोर्ट्स आणि एसकेएम दोन्ही टीमसाठी अतिशय इम्पॉर्टंट मॅच आहे. करो व मरोची स्थिती. जो कोणी संघ जिंकणार तो मात्र यापुढील स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार. परंतु जो कोणी संघ या ठिकाणी पराभूत ठरणार तो संघ मात्र या स्पर्धेतून त्यांचा प्रवास इथेच थांबणार. या वेळेला उडवून दिलाय हवेत. लॉंग ऑफर आहेत फिल्डर. स्ट्रेट इन टू दी बास्केट. अगदी एखाद्या झाडावरून पडलेलं फळ एखाद्या टोपलीत पकडावं तसं मात्र हा पकडलेला झेल आपण पाहिला. प्रथम सागरे तंबूच्या आसऱ्याला जाताना. चांगला सामना रंगलाय. राहुल बर्डे यांच्यासाठी मात्र विशेष पुरस्कार आहे. त्यांच्या प्रत्येक विकेटसाठी त्यांच्या प्रत्येक कॅचसाठी मात्र 200 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. 16 2 गड्यांच्या मोबदल्यात. विलियम पॅट्रिक आणि सागर दळवी. बॉलिंग मार्क वरती एक युवा टॅलेंटेड गोलंदाज मानस दुधवडकर आणि सोबतच 2 भाऊ एकाच टीम मध्ये. मानस दुधवडकर आणि निहाल दुधवडकर. कालच्या दिवसात चांगली भागीदारी चांगली पार्टनरशिप त्या 2 बंधूंच्या माध्यमातून त्या ठिकाणी बनवली गेली. चांगलं पार्टनरशिप बिल्ड केलं. आज मात्र त्यांच्या संघासमोर एक नवीन चुनौती आहे. एक नवीन चॅलेंज आहे.
श्लोक हेमनानी फटका खेळलाय. 2 धावांचा प्रयत्न सागर दळवी आणि श्लोक हेमनानी या 2 फलंदाज. नो बॉल, पंचांकडून नो बॉलचा इशारा. रुपेशजी दळवी आमचे सहकारी गुणलेखक मित्र म्हणून आमचा गेले 2 दिवस चांगलं सहकार्य करताना. पुन्हा एकदा मिस टाइम शॉट मिड विकेट मध्ये जाताना राहुल बर्डे. ओहो, त्यांच्यासाठी विशेष पुरस्कार आहे. प्रत्येक कॅच साठी, प्रत्येक विकेट साठी 200 रुपये रोख रक्कम रघुवीरजी धुरी यांच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल, कव्हर ड्राईव्हचा फटका, स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक. आणि अगदी आमच्या क्रेन वरून सुद्धा समोरच्या बिल्डिंगचं काम चालू आहे, कन्स्ट्रक्शन मधून सुद्धा या मॅचचा आनंद घेतला जातोय. बघा आमचे जे प्रेक्षक आहेत तिकडून त्या मॅचचा आनंद घेत आहेत. हात दाखवा जरा आमच्या सर्व खेळाडूंना, जरा हाथ दिखाइए तो भाई साहब. नीरज भाई, हमारी आवाज अगर आप तक पहुंच रही हो तो एक बार हाथ दिखाइए हमारे सारे दर्शकों को. फुल टॉस गेंद थी इस बार ऑन साइड की तरफ, सिंगल के लिए मांग. सागर दळवी द्वारा एक आसान सा सिंगल वहां पर पूरा किया गया. अब आखिरी गेंद शेष, स्कोर जाकर पहुंचता हुआ 25 रनों पर. और इसी बीच टैप किया ओवर द बॉलर जेड जाने वाली गेंद थी, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद, तो सिंगल वहां पर पूरा किया. फिर से एक बार सिंगल डबल से स्कोर को आगे बढ़ाने की कोशिश करेंगे बल्लेबाज. टीम का स्कोर मात्र वहां पर अगर बात करें तो 2 ओवर की समाप्ति के बाद 13 रन प्रति ओवर की औसत के साथ जाकर पहुंचता हुआ 26 रन. मानस 10 धावा खर्च केल्या या ओव्हर मधून. कोणती विकेट मात्र या ओव्हर मधून आलेली नाहीये. अशा मात्र दुसऱ्या ओव्हरचा खेळ. आणि दरम्यान इथे मात्र स्टंपिंग यष्टी चित. व्हॉट अ विकेट कीपिंग. केवरहडकर यांच्या खात्यामध्ये मात्र ही पहिली सफलता, पहिला विकेट. GPL 2024 पर्व 2 तुम्ही पाहत आहात. tenniscricket.in, इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट या ऑफिशियल युट्यूब चॅनल द्वारे सुद्धा आपण या स्पर्धेचा आनंद घर बसल्या घेऊ शकाल. ओम सिंग, न्यू बॅटर, स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक, नो बॉल. स्ट्रायकिंग अंपायर कडून मात्र हा नो बॉलचा इशारा आलाय. नो +1, 2 धावांचा इशारा आणि सोबतच फ्री हिटचा बॉल. फ्री हिटच्या बॉलवर सागर दळवी बीट होतोय. स्क्वेअर कटच्या प्रयत्नामध्ये एक स्लोअर 1 हाफ ट्रॅकर. संधी होती मोठा फटका सजवण्याची, ती संधी हातातून गमावली आहे. चेंडू मात्र निर्धाव. स्टेप आउट झाले. खूप चांगलं फुटवर्क, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये ओव्हर थ्रो. थोडासा अति उत्साही दिसले विकेट कीपर. ग्रेट एफर्ट्स. या एफर्ट्सला मात्र दाद द्यावी लागेल. आतापर्यंत सुबोध रासम यांचं कौतुक करावं लागणार. विकेट कीपरच्या भूमिकेतून आज खूप वेळा मैदानावरती मात्र त्यांना पडताना आपण पाहिलं. आपल्या संघ आणि संघाचे मालक असताना मात्र खूप चांगली कामगिरी. केवरहडकर विरुद्ध सागर दळवी, स्विच हिटचा फटका, स्वीपर कव्हर मध्ये. नो बॉल पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून दर्शवला गेलाय. पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी मात्र असणार आहे ती फलंदाज ओम सिंग यांच्या खात्यामध्ये. डावपुऱ्याचा बॅटर आहे. या अगोदर श्लोकला आपण पाहिलं, आता मात्र ओमकार, ओम सिंग, भावेश सिंग. 32 धावा. स्कोर कार्ड वर उडवून दिलाय बॉल. लॉफ्टेड शॉट, लॉंग ऑफ वरती, फ्री हिटचा बॉल आहे. काल ब्रिजेश शर्मा यांच्या माध्यमातून असं घडलं होतं. पुन्हा एकदा मात्र तेच काही दृश्य मैदानावरती, परंतु या वेळेला संधी नाहीये. आता मात्र बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून. सागर दळवीला मात्र माघारी परतावं लागेल. बॉक्स आउट होईल, विकेटच होईल पतन. आणि दरम्यान मैदानाच्या आतमध्ये ओव्हरची होते समाप्ती. पंचांकडून मात्र ओव्हर समाप्तीची घोषणा.
षटकाच्या समाप्तीनंतर मात्र आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या झाली आहे ती 33 धावा. सीएम स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा प्रमोद चिंदरकर. आणि दरम्यान इथे मात्र प्रत्येक चौकारासाठी विशालजी गावडे यांच्याकडून मात्र 200 रुपयांचा पुरस्कार प्रमोद चिंदरकर यांच्यासाठी. निहाल दुधवडकर या अगोदर कॅच पकडली जरूर, परंतु थोडस अति उत्साही दिसले. जसं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की नेव्हर सेलिब्रेट सो अर्ली, कारण विकेट येत नव्हती त्या ठिकाणी, फ्री हिटचा बॉल होता. दरम्यान इथे मात्र पहिल्याच बॉलवर क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड, विकेट डिसमेंटल केलेत फलंदाजाचे. न्यू बॅटर मात्र कोण येते मैदानामध्ये पाहूया. रोहन तावडे. 2 रन जर त्यांनी धावून पूर्ण केले तर त्यांच्यासाठी 500 रुपयांचा पुरस्कार आणि प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयांचा पुरस्कार आणि प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयांचाही पुरस्कार आणि षटकारासाठी 1000चा पुरस्कार. आता काय करतील रोहन तावडे हे पाहणं महत्वाचं आहे. फुल टॉस बॉल, मिस टाइम स्ट्रोक येतोय. चोरट्या धावेच्या प्रयत्नात ओव्हरथ्रो झालाय. बॉल डिक्लेअर झोन मध्ये, 2 धावा मिळतील. धावसंख्या झाली आहे 35. एसकेएम टीम साठी ही मॅच जी आहे ती क्रुशियल मोमेंट मध्ये असणार आहे, कारण त्यांच्यासाठी मात्र हा सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत एकही सामना एसकेएम टीम जिंकू शकलेली नाहीये, त्यामुळे डू ऑर डाय सिच्युएशन आहे. जर ही मॅच जिंकली तर मात्र त्यांचा या स्पर्धेतला प्रवास. नो बॉल आहे, नो बॉलवर कॅच पकडली आहे. पुन्हा एकदा तेच, 2 धावा धावून घेतल्यात. रोहित भुवड. रोहनचा हा बॉल मात्र या वेळेला यष्ट्यांचा वेध घेणारा ठरलाय, परंतु फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल आहे. डिक्लेअर स्वरूपातल्या रन झालेत. भारत विरुद्ध पाकिस्तानच्या मॅच मध्ये ज्या वेळेला विराट कोहली ऑन स्ट्राईक होते, बॅटची एज घेऊन विकेटला स्टंप्सला बॉल लागून मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये गेला होता, त्यावेळेला मात्र 3 धावा तिकडे धावून घेतल्या गेल्या होत्या. आणि तसंच काहीच इथे घडलं. रोहित भुवड यांच्याकडून 1000 रुपयांचा पुरस्कार. पुन्हा एकदा नो बॉल, बीमर चेंडू आहे आणि 4 धावा येत आहेत. व्हॉट अ बॅटिंग. काय घडतंय काय कळत नाहीये, परंतु जे काय होतंय ते चांगल्यासाठी होतंय, ते सीएम स्पोर्ट्स साठी. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा, परंतु हा फ्री हिटचा बॉल डॉट येतोय, निर्धाव येतोय. कधी नो बॉल आहे तर कधी फ्री हिटचा बॉल आहे. ज्या ज्या वेळेला झेल टिपला गेलाय त्या त्या वेळेला मात्र जीवनदान. इथे मात्र चोरट्या धावेच्या प्रयत्नात पुन्हा एकदा डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न. धावसंख्या झाली आहे ती 44. शेवटचा बॉल. बॉल पुन्हा एकदा जातोय लॉंग ऑफ मध्ये. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रोहन तावडे 2 धावा जर घेतल्या तर 500 रुपयांचा पुरस्कार, परंतु एकाच धावेवरती मात्र रोहन तावडे यांना समाधानी राहावं लागेल. रनआउट होतील दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. धावा झाल्यात त्या 45. जिंकण्यासाठी गरज असेल ती 46 धावांची. एसकेएम टीम डू ऑर डाय सिच्युएशन, करो वा मरोच्या स्थितीमध्ये अस्तित्वाचा लढा देताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमधली ही त्यांची 4थी मॅच आहे. अगोदरच्या 3ही मॅच मध्ये त्यांना हार पत्करावी लागली आहे, त्यामुळे ही मॅच जर त्यांनी जिंकली तरच मात्र त्यांचा या स्पर्धेतला पुढील प्रवास कायम टिकून राहील. अन्यथा मात्र जर ही मॅच ते हरले, या मॅच मध्ये जर त्यांना पराभव पत्करावा लागला तर मात्र त्यांचा या स्पर्धेतला प्रवास जो आहे तो आज इथेच थांबणार आहे. आणि त्या मॅचला जिंकण्यासाठी मात्र एसकेएम टीमला आपण जर पाहिलं तर 46 धावांची आवश्यकता. चार सामने झाले, 2 सामन्यांमध्ये आपण जर पाहिलं तर हा 4था सामना आहे त्यांचा. 2 मॅच मध्ये पराभव, 1 मॅच मध्ये विजय. एसकेएम दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जाईल. नेक्स्ट मॅचचा टॉस, नाणेफेकीचा कौल. मॅच नंबर असेल 18. मॅच नंबर 19 चुकीची दुरुस्ती. ओमकार गणेश 11 विरुद्ध 6व्या पॅकर्स 46. ओमकार गणेश 11 आणि 6व्या पॅकर्स
नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण लगेचच मैदानाच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल या मॅचच्या मध्यानामध्ये पूर्ण केला जाईल. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी या. ओमकार गणेश 11, निखिल केसरकर आणि सव्या पॅकर्स राजू मसूरकर इन ऍक्शन असतील या मॅच मध्ये. सुरेंद्र मोरे, आपण जिथे कुठे असाल आपण लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल जो आहे तो आपण तुमच्या शुभ हस्ते पूर्ण करणार आहे. सन्माननीय सुरेंद्रजी मोरे यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. चला सुरेंद्र मोरे साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. एका बाजूला असणार आहे ओमकार गणेश 11 आणि दुसऱ्या बाजूला मात्र सव्या पॅकर्स. एका बाजूला निखिल केसरकर, दुसऱ्या बाजूला राजू मसूरकर इन ऍक्शन असतील या मॅच मध्ये. आतापर्यंत त्यांच्या खेळाडूंचा खेळ जो आहे तो खूप अप्रतिम राहिलाय, परंतु या मॅच मध्ये ते स्वतः सुद्धा आपल्याला आता खेळताना नक्कीच पाहायला मिळतील. दोन्ही टीम साठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस पूर्ण झालाय. सुरेंद्रजी मोरे साहेब आपलं खूप खूप धन्यवाद. टॉस कोणी जिंकलाय? सव्या पॅकर्स वन द टॉस. निर्णय कळवायचा आहे. निखिल केसरकर अर्थात ओमकार गणेश 11 वन द टॉस. येस, ओमकार गणेश 11 ने टॉस जिंकलाय. आपला निर्णय त्वरित कळवा निखिल. In between second inning, टॉस जिंकलाय ओमकार गणेश 11 ने. प्रथम फिल्डिंगचा निर्णय. चला अभि परुळेकर बॉलिंग मार्क वरती. स्ट्राइक वर निहाल दुधवडकर आणि नॉन स्ट्राइक केवूर हडकर. 46 रन्स टू विन. पहिलाच बॉल स्वीप केलाय मिड विकेट क्षेत्रात. फिल्डिंग जबरदस्त. ग्रेट एफर्ट्स डीप मिड विकेट फिल्डर कडून. 3 धावा त्यांनी आपल्या संघासाठी वाचवल्यात. आपली प्लेइंग 11 ची लिस्ट मात्र सव्या पॅकर्स आणि ओमकार गणेश 11 लवकरात लवकर आमच्याकडे पोहोचवायची आहे. लीग फॉर्मॅट मधला हा सामना क्रमांक आपण पाहतोय 18 आणि यानंतर मॅच नंबर 19 ओमकार गणेश 11 विरुद्ध सव्या पॅकर्स. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. ऑन स्ट्राइक आता मात्र केवूर हडकर. बॉलिंग मार्क वरती अभि परुळेकर. सेकंड बॉल. यावेळेला मात्र बॉटम हँडचा खूप चांगला वापर. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक खेळलाय. बॉलर्स बॅक ड्राइव्ह. फॉलो थ्रू मध्ये मात्र बॉल तिकडे अडवला जातोय अभिच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस ऑन साइडला. ऑन ड्राइव्ह सोबत एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेची कोणतीही मागणी नाही. सागर दळवी फिल्डरच्या भूमिकेत, क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. सव्या पॅकरचे सर्वे सर्वा. सव्य मसूरकर सुद्धा नेक्स्ट मॅच साठी रेडी.
यावेळेला बॅकफुटवर जाऊन टॅप केलं लॉंग ऑन कडे. वन मोर सिंगल बाय निहाल दुधवडकर. दुसऱ्या बाजूने केऊर हडकर. एक मोठी पार्टनरशिप गरजेची आहे SKM टीम साठी. डू ऑर डाय सिच्युएशन. या वेळेला मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल तिकडे मात्र धावून पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावफलकावरती मात्र आलेल्या सिंगल सोबत धावसंख्या जर आपण पाहिली तर 4-5 चेंडूंचा खेळ पूर्ण. निहाल दुधवडकर एक स्टेट लेवल हॉकी प्लेयर सुद्धा आहेत आणि आज क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी मात्र तो आपल्या इमारतीतील संघासाठी अर्थातच SKM टीमसाठी ओपनिंग पेअरमध्ये स्वीप केलेला फटका आहे. बॉलिंग स्वीप सोबत मात्र पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा पहिल्या बॉल प्रमाणे चेंडू जातोय. आणखीन एक सिंगल आली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 5 धावा धावफलकावरती. 5 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस इन दी एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. आणि राजू हडकर सर यांच्या प्रत्येक कॅचसाठी मात्र बाळा धुरी सरांकडून अर्थातच रघुवीरजी धुरी यांच्याकडून मात्र 201 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. आज रघुवीर धुरी सरांच्या माध्यमातून बरेच पुरस्कार या ठिकाणी लावले गेले आपल्या सर्व खेळाडूंवरती. स्वतः एक क्रिकेट लवर आहेत. क्रिकेटवरती मात्र खूप सारं प्रेम. मैदानावरती असलेल्या आपल्या आवडत्या खेळाडूंसाठी मात्र नेहमीच त्यांना आपण पारितोषिकांची घोषणा करताना पाहतो. आणि आज राजू हडकर सर यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या एका कॅचसाठी 201 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक जाहीर केलं जाते ते रघुवीरजी धुरी यांच्याकडून. राजू गावकर सर यांच्यासाठी हा पुरस्कार. दरम्यान सागर दळवी पुढील बॉलसाठी मात्र सज्ज. नवीन ओव्हर मात्र इथे सुरू होईल. ओव्हर नंबर 2. पहिला बॉल टॅप केलाय ऑन साइडला. प्रमोद चिंदरकर CM स्पोर्ट्स युवा नेतृत्व टीमचे मात्र संघ मालक ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून सागर दळवी. तर दुसऱ्या बाजूने फिल्डिंग करताना आपण पाहिलं संघ मालक प्रमोद चिंदरकर यांना. 6 धावा. पहिला बॉल संपलाय. दुसरा बॉल इथे मात्र केऊर हडकर साठी चोरट्या धावेच्या प्रयत्नात येस नो नो शेवटच्या क्षणाला केली हो आणि मात्र ही पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये कारण थोडीशी रिस्क घेतली होती. थोडासा धोका तिथे पत्करला होता या दोन्ही फलंदाजांनी. 2 चेंडूत 2 धावा आल्यात. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं प्रमोदच्या हातामध्ये बॉल चाललाय. लगातार संघ मालकांची खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. CM स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा युवा नेतृत्व प्रमोदजी चिंदरकर आपल्या टीमसाठी मात्र आपले एफर्ट्स देत असताना 2 चेंडूंना मात्र बाउंड्री मध्ये जाण्यापासून अडवलंय. दरम्यान केऊर हडकरचा हा बिग हिट. बॅटर आउट. केऊर हडकर बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला विकेट गमावला SKM ने. राहुल बर्डे जर फलंदाजीसाठी आले तर त्यांच्या प्रत्येक चौकारासाठी मात्र 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार इथे जाहीर केला जातोय. तन्मय धुरी यांच्या माध्यमातून हा पुरस्कार. दरम्यान धावसंख्या झाली 8 विथ द लॉस ऑफ 1. न्यू बॅटर सिद्धेश साळुंखे. मोठ्या अपेक्षा मात्र सिद्धेश साळुंखे कडून कारण एक उच्च दर्जाचे क्रिकेटर आहेत सिद्धेश साळुंखे. चांगली फिटनेस आपल्याला पाहायला मिळते. त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून तितकीशी काही खास कामगिरी आज झालेली पाहायला मिळाली नाही. परंतु ही मॅच त्यांच्या संघासाठी जितकी इम्पॉर्टंट आहे तर तितकीच इम्पॉर्टंट खेळी सिद्धेश साळुंखे कडून मात्र अपेक्षित केली जाते आज टीम मेंबर्स कडून त्यांच्या सर्व सहकार्यांकडून. पहिलीच मॅच आपण जेव्हा पाहिली होती SKM टीमची पहिल्याच बॉलवर तो झेलबाद बॉक्स आउट झाला होता 0चा चष्मा घालून अगदी कोणती धाव न करता. त्यानंतर काही चांगल्या धावा दुसऱ्या मॅचमध्ये. तिसऱ्याही मॅचमध्ये मात्र तितकी काही खास कामगिरी झालेली नव्हती. परंतु या मॅचमध्ये सिद्धेशकडून मात्र बिग हिट अपेक्षित असतील. मोठ्या अपेक्षा असतील. मोठे चौकार षटकार इथे मात्र नक्कीच पाहायला मिळतील अशा अपेक्षा. दरम्यान 2 धावांचा हा यशस्वी प्रयत्न. डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड. 11 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 1. सागर दळवी यांच्या ओव्हर मधला आता मात्र ओव्हरची समाप्ती झालेली आहे. आतापर्यंत या ओव्हरकडे जर आपण लक्ष टाकायचं झालं तर
3 सिंगल आले, त्यानंतर एक विकेट आली, पुन्हा एकदा एक सिंगल आणि मग शेवटच्या बॉलवर मात्र 2 धावांचा हा फटका आपण पाहिलाय. अशा पद्धतीने मात्र जर पाहिलं तर एकंदरीत 2 ओव्हरचा खेळ पूर्ण आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 5.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीने 11 धावा स्कोर कार्डवर. मोठं टार्गेट समोर आहे, 46 रन्स. पहिल्या 2 ओव्हरमध्ये मात्र जर आपण पाहिलं तर अवघ्या आणि अवघ्या 11 धावा आहे. म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी उर्वरित 12 बॉलमध्ये जवळपास अजून 35 धावांची गरज. त्यामुळे 17.5 धावांचा रिक्वायर्ड रन रेट प्रति ओव्हर, 17.50 रन्स पर ओव्हर. बॅटर्सवरती मात्र थोडंसं प्रेशर असेल, एक्स्ट्रा प्रेशर मात्र असणार आहे तो सिद्धेश साळुंखेवरती, कारण संघनायक आहेत. मोठी खेळी त्यांच्याकडून मात्र कुठेतरी संघाला गरजेची आहे आणि ही मॅच त्यातल्या त्यात त्यांच्या टीमसाठी मात्र मोस्ट इम्पॉर्टंट. वैभव नाईक न्यू बॉलर, राईट आर्म राऊंड विकेट. सिद्धेश साळुंखेसाठी पहिला बॉल, 12 बॉल 35 ची गरज. पहिलाच बॉल, नो चेंडू, चांगली फिल्डिंग, मात्र त्या ठिकाणी लॉंग ऑफ बाउंड्री लाईनवर नो बॉल प्लस 1 रन. अशा एकूण 2 धाबा या बॉलवरती एसकेएम टीमच्या खात्यामध्ये. दिल्ली अजून बरीच दूर आहे ती टीम एसकेएम साठी, परंतु अशा जर अतिरिक्त धावा येत राहिल्या तर मात्र एसकेएम टीमला जिंकणं मात्र तितकं कठीण असणार नाही. फ्रीहिट अजूनही कंटिन्यू असेल. फ्रीहिटच्या बॉलवर मात्र काय होतंय, काय घडतंय, कशा पद्धतीचा फटका इथे खेळला जातो निहालच्या माध्यमातून. स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु मात्र इथे जर आपण पाहिलं तर बॉल बीट करतोय आणि जातोय सरळ विकेट किपर रोहन तावडे यांच्या हातामध्ये. आणि या वेळेला क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड, यू मे सेंड, आय विल डेफिनेटली हिट. निहाल दुधवडकर होतोय त्रिफळाचित. विकेटचं पतन, खेळाडू बाद. राहुल बर्डे हे कुठेतरी मैदानात येतील अशी अपेक्षा सर्व प्रेक्षकांना आहे आणि त्यांच्यासाठी तन्मय धुरी यांच्याकडून मात्र प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार सुद्धा आहे. निहाल वैयक्तिक 7 धावांवरती या मॅच मध्ये मात्र आउट होऊन माघारी परततोय. बरा वेळ तो मैदानात थांबला, परंतु तितक्या काही खास धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या दिसल्या नाहीत. सिंगल डबल्ससाठी मात्र तो संघर्ष करताना पाहायला मिळाला, परंतु एखाद दुसरा मोठा फटका जर त्याच्या बॅटमधून आला असता तर कुठेतरी धावफलकाची स्थिती जी आहे ती कुठेतरी वेगळ्या ह्याच्यामध्ये, वेगळ्या स्थितीमध्ये हे सामन्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकली असती. मानस दुधवडकर, निहालचाच छोटा भाऊ, मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक, लॉंग ऑन वरती फिल्डर सागर दळवी चांगली फिल्डिंग करताना. अजून बऱ्याच धावांची गरज आहे. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा आहेत 15 आणि इथे मात्र सागर दळवीकडे पुन्हा एकदा बॉल चाललाय. दुसऱ्या धावेची मागणी होय आणि ही दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाईल. 17 धावा धावफलकावरती गरज आहे ती मात्र सामना जिंकण्यासाठी. 46 धावांची म्हणजे जवळपास अजूनही आपण जर पाहिलं तर 29 धावा गरजेच्या. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधले शिल्लक, 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पॉवरफुल स्ट्रोक, स्ट्रेट डाउन दी ग्राउंड, सी दी बॅट, नो बकवास. 4 धावा. एक पॉवरफुल बॅकफुट पंच सिद्धेश साळुंखे यांच्या बॅटमधून आलेला आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावांसाठी सुरुवात केली आहे ते मात्र हात खोलायला सिद्धेश साळुंखेने, कारण त्याला कळून आलं की सामना तसा पण आपण बराच लांब असल्या कारणानं पराभूतच होणार आहोत, त्यामुळे कुठेतरी प्रयत्न करावे एखाद मोठे फटके खेळण्याचा. दरम्यान सिंगल सोबत मात्र ओव्हर नंबर 3 ची सांगता, 22 रन्स ऑन दी बोर्ड. उर्वरित 6 बॉलमध्ये मात्र आता सामना जिंकण्यासाठी अजून 24 धावांची गरज आहे रुपेश. म्हणजे जवळपास 6 बॉलमध्ये 6 चौकार त्यांना ठोकायचे आहेत. तर आणि तरच मात्र सिद्धेश साळुंखे अर्थातच एसकेएम टीम जी आहे ती या मॅच मध्ये विजेता ठरू शकेल. 6 बॉल 24 धावा. 4 षटकार जर लगावले तरीही चालेल, 6 चौकार जर आले तरीही चालेल.
6 बॉल 24. मोठी खेळी गरजेची आहे. मोठी जबाबदारी सिद्धेशच्या खांद्यावरती. शेवटचं षटक. संघ मालक, युवा नेतृत्व, सीएम स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा, होल अँड सोल प्रमोद छिंदरकर यांच्या हातामध्ये. समोर मात्र धडाकेबाज, विस्फोटक, आक्रमक फलंदाज सिद्धेश साळुंखे. साडू टूट साडू असा हा सामना आहे. चला थोडं स्पीडअप घ्या. ओमकार गणेश 11 आणि सव्या पॅकर्स आपण सुद्धा रेडी राहायचंय. लगेच नेक्स्ट मॅच ची सुरुवात होईल. पहिला बॉल. काय घडलं पहिल्या बॉलवरती? पहिल्या बॉलवरती मात्र फलंदाज बाद. बॅटर आउट. आता मात्र 4 षटकारच कुठेतरी एसकेएम टीमला वाचवू शकतील. आणि बॅटिंगसाठी मात्र जर राहुल बर्डे मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यांच्याकडून जर एखादा चौकार किंवा षटकाराची गरज आहे तर त्यांना 1000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे. आणि आमचे सहकारी मित्र, आमचे सहकारी मित्र परिवारातील काही सभासद, काही पदाधिकारी, एसकेबी ग्रुप यांचं या ठिकाणी आगमन झालंय. एसकेबी ग्रुपच्या आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व प्रतिनिधींना, सभासदांना मी विनंती करतोय आपण कृपया व्यासपीठावर यायचंय. मंडळाचे उपाध्यक्ष कुणालजी भोसले यांच्यासोबतच एसकेबी ग्रुप यांचे सर्व प्रतिनिधी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चार षटकारांची गरज येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये. थोडा है थोडे की जरूरत है. 23 धावा झालेत. 23 धावांची गरज आहे. 50-50 मॅच. 4 बॉल 23 रन. षटकाराची गरज. बॉल स्ट्रेट इन टू दी बास्केट. चला आता इथे अपेक्षा आहेत राहुल बर्डे. मोस्ट अवेटिंग परफॉर्मन्स मिळणार का पाहायला राहुल बर्डे यांच्या माध्यमातून? त्यांच्या प्रत्येक चौकारासाठी, षटकारासाठी 1000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. गणेश लीला प्रीमियर लीगचे प्रज्ञान ओझा, राहुल बर्डे यांच्या प्रत्येक चौकार षटकारासाठी मात्र 1001 रुपये रोख रक्कम. सव्वे पॅकर सर्वे सर्वा राजू मसूरकर यांच्यामधून. पहिला बॉल पाठीमागे बाउंड्री, लॉंग स्टॉप वरती. परंतु इकडे फक्त एकच धाव मिळणार आहे. दोन बॉल अजूनही शिल्लक आहेत. गॅप मध्ये फटका खेळलाय. फिल्डर आहेत. शेवटचा बॉल मॅचचा. या एका बॉल नंतर मात्र सीएम स्पोर्ट्स हा संघ या मॅच मध्ये विजेता ठरेल. होय, आणि या मॅचचा ऑफिशियल विजेता ठरलाय सीएम स्पोर्ट्स. कॉंग्रॅच्युलेशन सीएम स्पोर्ट्स, प्रमोद छिंदरकर अँड टीम. लौकिक राणे, पॉपिंग क्रीज आखून घ्यायचे. दोन्ही साईडला पॉपिंग क्रीज आपण आखून घ्या. वीस धावा राखून मात्र आज विजेता ठरलाय तो सीएम स्पोर्ट्स.